पोरं नाहीत काय? त्यांच्या पोरांना त्यांचे पालक घेऊन गेले. भाऊ तुम्ही नका टेन्शन घेऊ. उन्हाळा आला ना की 2-3 मुलांचे पालक त्यांना घेऊनच जातात बघा कामासाठी. अबे प्रश्न फक्त 2-3 पोरांचा नाही, निम्म्यापेक्षा जास्त पालक त्यांच्या पोरांना घेऊन गेले. आता नेमकं उद्या इन्स्पेक्शन आहे, ते लोक तपासायला येतील. तर आपण पटसंख्या दाखवली तेवढे नाही सापडले तर ते म्हणतील भाऊ खोटं बोलतात, अनुदान बंद होईल आपल्या शाळेचं. त्यासाठी पुन्हा त्या सरकारी ऑफिसच्या चक्रा मारा, खालीवर करा, सगळं करता येईल हो, पण ते त्याचं पोरांचं नुकसान होईल. त्याचं काय? भाऊ हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. उगाच तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. एक काम करते, मी वस्तीत जाऊन एकदा बघते काय विषय येतो. हा नाही आता एवढं रात्री तू कशाला जाणार? मी बघतो काय करायचं, मीच जाऊन येतो. भाऊ भाऊ ऐका माझं, मी एकटी नाही जात, परागला घेऊन जाते सोबत. हा तुम्ही थांबायचं, मी जाऊन येते पटकन, आलेच. आणि तुम्ही औषध घ्या, मी आराम करा, मी लगेच जाऊन येते. हॅलो, हा पराग. धैर्य आलास तू लग्नाला होकार दिलास, मला खूप आनंद झाला. आता कसं सगळी चिंताच मिटली माझी. आई, लग्नाला होकार दिलाय म्हणल्यावर लगेच उद्याच बोल्यावर चढवू नका मला. लग्नाचा मुहूर्त मी स्वतः माझ्या मर्जीने ठरवणार. चालेल ना, काहीच हरकत नाही. तू म्हणशील तसं. हॅलो, ते बोल ना, ते बोलायचं राहून गेले तुझं. बाबा कार्यक्रम झाला पाहिजे, नाहीतर. थांबशील का जरा? आता तयार झालाय ना तो. अरे कुठे कधी कसं सगळं होईल. शांत बस जरा. आई, मी जरा कन्स्ट्रक्शन साईटवर जाऊन येतो. अरे पण आत्ता, अरे ऐकून तर घे. काय हा पोरगा खरंच. अगं तायडे, गेला तो. तुझ्या सांगण्यावरून थांबायचं वय गेलं त्याच. म्हणून म्हणतो, त्याला थांबवायचं असेल तर त्याची बायकोच त्याला घरी थांबवू शकते. म्हणून म्हणतोय लवकरात लवकर सुपारी फोडा आणि धैर्याने इराचं एकदाच ऑफिशियली लग्न करून टाका. कसं? हा म्हणजे धैर्य घरात आणि हा पेन ड्राईव्ह माझ्या खिशात. तू पण खुश आणि मी पण खुश. घ्या 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 घ्या, लागली तर आणि आणतो मी. काळजी करायची नाही. प्या प्या प्या. रोजच्या रोज पैसा आणि दारू काही कमी पडू देत नाही. मला एकही पोरग शाळा जायला नको. अजिबात नाही. पोरांनी किती किरकिर केली, तळमळली टाचा घासल्या तरी शाळेत सोडायची नाही. घरातच डांबून ठेवायचे. एक पण पोरग शाळा नाही गेलं पाहिजे. घ्या 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 घ्या. दादा, फोन करून विचार की काम झालं का नाही. एक मिनिट.
तुमचं चालू द्या मी आलोच. बोला की साहेब. काम झालं का? झालं की आता काही ती पोरांना पाठवत नाही शाळेत. झालं. दादा तुम्ही काय करताय असं उघड्यावर? तुला काय करायचं? तू का आली इथं? तुम्ही पोरांना शाळेतून का घेऊन आलात? अहो शाळेत शिकायला आलती ना ती, त्यांना परत घेऊन जायला आली. चुकून चुकून असं काय करणार आहे? आमच्या सोबत जरा काम करू द्या, तिथं मदत कमी आहे. गोवाच्या बिस्तरा घेऊन आम्ही इथून जाणार आहे, त्यामुळे त्यांना शाळेत जाणं आम्हाला शक्य नाही. अहो दादा असं करू नका, पोरांना शाळेतच ठेवा ना, तुम्ही जा वाटलंच तर. आम्ही घेऊ की त्यांची काळजी. अहो पोरं शाळेत गेली तर त्यांचं भविष्य सुधरेल. हे भविष्याचं नंतर बघू, आत्ताच म्हणजे आत्ता बघू दे. या ऐकून घ्या माझं. अहो उघड डोक्यात जाऊ नको आता. नाही घेतून आता थांबणार असतील ना, जरा 4-5 ठुमके लाव. ठुमके काय बाईच्या जातीनं मोठं लय बोलायचं नसतं. गड्याची मर्जी राखायची असते, मर्जी. बाईच्या जातीनं पुरुषाला खुश करायचं. खोल नाचा. हो दादा हो. काय करताय दादा? करायचं असतं, खोल. अहो, पगार दिला. ए कोण आहे तू? ही काय तुझी बायको लागता का? सोड मला. सोड नाही तर तुकडे करून टाकून तुझे. ही नात्याने काय लागते ही नंतरची गोष्ट आहे. आधी तिचा रिस्पेक्ट येतोय. बाई ही पुरुषाची जबाबदारी असते, संधी नाही.
चला. अहो जरा लाजा वाटू द्या तुम्हासनी. त्या दिवेसारख्या पुरीवर हात उचलताय. माफी मागा त्यांच्या आधी. मागा माफी. मागा माफी. जे झालं ते झालं. अहो असं हाणामारी करून प्रश्न मिटणार आहे का? जरा शांततेत या सगळ्यातून मार्ग काढू ना. मला सांगा, तुम्ही पोरांना शाळेत का पाठवत नाही आहात? आम्हाला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि पोरं बाळ हाताखाली असली तर तेवढीच मदत होती पोरांची. आधीच हाताला काम नसतंय आणि मिळालं हे काम तर हातचं सोडू कसं? कॉन्ट्रॅक्ट कोणी दिले मला नाव सांगा त्याच. आई एक पार्टी नाव माहित नाही. दारू पिऊन पिऊन डोसकी फिरल्या त्यांची. हाय ती कळत नाही आणि नाही त्याच्या मागं पळत्यात नुसती. ठीक आहे, पण मी तुम्हाला त्यापेक्षा बेटर ऑफर देतो. वर्षभर तुमच्या हाताला काम असेल ह्याची गॅरंटी मी घेतो. त्यासाठी मी जे सांगेल ते तुम्हाला ऐकायला लागणार. मुलांना शाळेत पाठवायचं, त्यांना कामाला तर अजिबात लावायचं नाही. पोरांसाठी खर्चाचा वेगळा पैसा मी तुम्हाला पुरवल. एकाच ठिकाणी वर्षभराचं काम मिळत असेल तर अजून काय पाहिजे? ताई, चुकलं आमचं. तुम्ही काय बी काळजी करू नका. उद्यापासून येतील पोरं शाळेला. चला तुम्ही घरात दाखवते तुमचं. चला घरला. तुम्हाला बघते 10 रुपयाला पाहिजे वे. नीट चला. चला, आम्ही दोघं सोडतो तुम्हाला घरी. चला. नाही, काही गरज नाहीये, मी जातो माझं. असं कसं जाल? तर मुरगळलेल्या हाताने स्टेअरिंग तरी पकडता येईल का तुम्हाला? आम्ही सोडतो, परत चालवेल तुमची गाडी. चला. गाडी चालवता येते का रे? लायसन आहे का रे तुझ्याकडे? नसाला काय झाले ऐकी. पण आधी एवढी मोठी गाडी चालवली का कधी? मग एवढं काय त्यात चालवू शकते की मी. म्हणजे चालवी नो. चला तुम्ही, चला सोडतो तुम्हाला. नाहीतर एक काम करा, तुम्ही सरळ सावी सोबत या. मस्त हवा खात गाडीवरनं. मी पोस्ट करतो तुमची गाडी बंगल्यावर. हा, हे काय हेल्मेट आणि ही चावी. तुमची चावी गाडीलाच. बर, चला 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 चला. चौकशी. हळू आहे. भाऊ, अहो नका काळजी करू. बोलत असेल ती येईल इतक्यातच. अगं पण किती वेळ झाला, अजून कशी नाही आली ती? मला वाटतं मीच जाऊन बघून यायला पाहिजे. केतन, अरे केतन जरा बाहेर ये. आलो आलो. बघ की किती वेळ झाला, सावी अजून आली नाही. जर आपल्या त्या मजुरांच्या वस्तीवर जाऊन बघून येतोयस काय? आलोच. कुठं जाताय? आहो भाऊ, एवढ्या अंदरचं कुठं पाठवतोय ह्यांना? आधीच त्यांना झोप आल्या. डोळे बघा त्यांची.
आणि रस्त्यात कुठं पडले बिडले म्हणजे काय करायचं? हा, आणि कसे जाणार आहेत? गाडी आहे का त्यांच्याकडे? भाऊ, मी जाऊन बघून येऊ काय? नाही, नको. मीच जाऊन येतो. काय रे? इकडे कशाला आणलंय मला? डायरेक्ट माझ्या घरी सोडलं असतं की. तुमच्याच घरी सोडणार होते, पण रस्त्यात आधी माझं घर लागतं आणि ते पहिले फर्स्ट एड करते मग सोडते तुम्हाला. असं काय बघतात? किडनॅप नाही करणार. चला. आराम. सावे, हे काय? भाऊ, ते तो वस्तीतला विषय जरा जास्तच वाढला बघा, आणि यांची जरा हातापायी झाली. त्यातच त्यांचा हात मुरगळला. मी यांना घरीच सोडणार होते, पण म्हटलं जरा फर्स्ट एड करावं आणि मग सोडते. चला. या. चला. सावकाश. चला की, थांबलात का? मुजुमदारांनी तुमच्या घरात पाऊल टाकलेलं तुम्हाला आवडणार नाही. मी एक काम करतो, मी इथंच थांबतो. इकडं ह्या झोपाळ्यावर बसतो. हे पहा, आमच्या दारात शत्रू जरी आला तरी त्याच्याशी आम्ही माणुसकीनच वागतो. मला कुठलाही गैरसमज न ठेवता या.